जय हरी विठ्ठल. देवाची भक्ती पांडुरंगच झाले देणेकरी. पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला अनेक भाविक भक्तिभावाने जातात. आषाढी पायी वाऱ्या, एकादशीला दर्शनासाठी भाविक न चुकता जातात. पांडुरंग आणि संत तुकाराम यांचे नाते प्रत्येकाला माहीत आहे. पांडुरंगाची त्यांच्या भक्तांवर नेहमीच कृपा राहते, अशा प्रत्यय अनेकाला आला असेल. पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला अनेक भाविक भक्तिभावाने जातात. आषाढी पायी वाऱ्या, एकादशीला दर्शनासाठी भाविक न चुकता जातात. पांडुरंग आणि संत तुकाराम यांचे नाते प्रत्येकाला माहीत आहे. त्यांच्या प्रेरक कथा जगप्रसिद्ध आहेत. तुकारामाचा जन्म आणि तुकाराम पांडुरंगाचे भक्त झाले याची एक कथा आहे, ती जाणून घेऊया. देवाची भक्ती पांडुरंगच झाले देणेकरी. कथा अशी आहे की तुकारामाचे वडील वळोबा हे पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते. ते दरवर्षी न चुकता पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असत आणि दरवर्षी त्यांची पत्नी कनकाई माऊली त्यांच्या मागे लागत असे की मलाही पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला न्या. पण वळोबा काही ऐकत नसत. अशी 11 वर्ष गेली. 12व्या वर्षी जेव्हा ते पंढरपूरला जाण्यास निघाले तेव्हा कनकाई माऊली काही ऐकेनाच. ती आपल्या पतीला म्हणाली की जरी यावेळी तुम्ही मला पांडुरंगाच्या दर्शनाला नेले नाही तरी मी तुमच्या मागून येणारच. वल्लोबाचा नाईलाज झाला, कारण सिंहट्ट व बालहट्ट टाळता येत नाही. ते म्हणाले, मी तुला माझ्याबरोबर नेईन, पण एक अट तुला पाळावी लागेल. ती म्हणजे मंदिरात गेल्यानंतर पांडुरंगाकडे काही म्हणजे काहीही मागायचे नाही. कनकाई माऊली आनंदाने तिने पतीला सांगितले की मी काहीही मागणार नाही. पती पत्नी पंढरपुरास निघाले. तिथे पोचल्यानंतर कनकाई माऊली मनाशी विचार करीत चालली होती की आज आलोच आहोत तर पांडुरंगाचे दर्शन घेऊ आणि पंढरपूरही पाहू. यात्रेतलीही बांगड्यांची खेळण्यांची दुकानं हरखून पाहता पाहता ती वळोबाच्या मागून चालत असल्याने त्या दोघांचा अंतर पडले. वळोबा पुढे निघून गेले आणि कनकाई मागेच राहिली. इकडे वळोबा मंदिरात पोचल्याबरोबर पांडुरंगाची मान वर होती, ती खाली झुकली. रखुमाईने पांडुरंगाला विचारले की सगळे भक्त दर्शनाला येतात तेव्हा तुमची मान वर असते आणि वळोबा आल्यानंतर तुमची मान खाली का झुकली? यावर पांडुरंग रखुमाईला उत्तर दिले की तो जो सावकार असतो ना त्याचे आपण देणेकरी असतो आणि देणेकरी जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा आपली मान खाली झुकवलेली असावी. म्हणजे बघा, वळोबांनी पांडुरंगाची निस्वार्थपणे इतकी भक्ती केली की प्रत्यक्ष देवच त्यांचे देणेकरी झाला. त्यांनी देवाची भक्ती केली पण त्यांच्याकडे कधीही काही मागितलेच नाही. परमेश्वराची भक्ती करावी तर ही अशी. इकडे वळोबा पांडुरंगाचे दर्शन घेऊन मागल्या दाराने बाहेर पडले आणि पुढल्या दाराने कनकाई माऊली देवळात आली. तिने पांडुरंगासमोर हात जोडले आणि एकटक देवाकडे पाहत राहिली. तो क्षण साधून पांडुरंगाने तिला विचारले, बोल, तुला काय पाहिजे? कनकाई माऊली विचारात पडली की आता काय करावे. पतीची आज्ञा तर मोडता येत नाही, पण मनुष्य मोठा हुशार प्राणी आहे बरं का. चातुर्य कुठे व कसे वापरावे हे त्याला बरोबर कळते. तिने मनाशी पुन्हा विचार केला की पतीने सांगितले की देवाकडे काही मागू नकोस, पण हे कुठे सांगितले की देव जर स्वतःहून काही देत असेल तर घेऊ नकोस. ती पांडुरंगाला म्हणाली, पोटी संतान नाही. देव म्हणाला, जो निश्चितपणे घरी जा, तुला मुलगा होईल. ती खूप आनंद झाली. हवं ते मिळाल्यावर माणूस देवाला जरा जास्तीच प्रदक्षिणा घालतो नाही का. हिनेही बऱ्याच प्रदक्षिणा घातल्या.
इकडे वलोबा बाहेर वाट पाहत होते. त्यांच्या मनात विचार आला की आपल्या पत्नीला बाहेर यायला इतका वेळ लागला म्हणजे नक्कीच तिने देवाकडे काहीतरी मागितले असणार. अशा विचार करीत असताना कनकाई माऊली समोरूनच येताना दिसली. तिने त्यांना देवळातला सगळा वृत्तांत सांगितला. ते सारे ऐकताक्षणीच वलोबा तिला घेऊन पुन्हा देवळाकडे निघाले. पांडुरंगाकडे बोट दाखवून म्हणाले, याने तुला आशीर्वाद दिला ना की मुलगा होईल, मग त्यांना सांग की पुत्र व्हावा ऐसा ज्याच्या तिन्ही लोकी झेंडा, जर मला तू पुत्र देणारच असशील तर तुझी भक्ती करणारा, स्वासंगतीच तुझे नाम जपणारा, अखंड निष्कामतेपणे व निस्वार्थीपणे तुझी सेवा करणारा आज्ञाकारक पुत्र दे. नंतर तुकोबारायांचा जन्म झाला, ज्यांच्या नावात डंका आजही वाजतोय. फळाची आशा धरून देवाची भक्ती कधी करू नये आणि जर काही मागायची वेळ आलीच तर अशी मागणी करावी. श्री हरिविठ्ठल. जय हरिविठ्ठल.